माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 25 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्ध योगी मुनी तुची तारक शिरोमणी साक्षी येत शंत करणे बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तले कैसी ते निरूपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा सांगता होय बहुकाळा साधारण सांगत असे पुढे वर्तले अपूर्व ऐक ऐक शिष्या नामधारक विदुरा नामनगर एक होता राजा यवनवंशी मग क्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवंशी चर्चा करावी ब्राह्मणासी वेद म्हणावे आपणा पुढे विप्रासी म्हणे तो येवन जे का असती विद्वजन आपल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते देन द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्याशी पूजा करू ऐसा ऐकुणी ज्ञानी जन नेन म्हणती वेद आपण जे कोण असती म्हणतीन कांक्षा करीती द्रव्यावरी जाऊनी तया मलेच्छान पुढे वेदशास्त्रे वाचिती गाडे मलेच्छान म्हणे असे पुढे ऐके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करीती बहुहत्या करीती करणे रीती आम्हा मलेच्छान ते निंदती पशुवदती म्हणून या येणे परिब्राह्मणासी निंदा करी बहुंशी योग्यता ज्या द्विजरासी अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणी मन भेटती झाले त्या येवना वेद म्हणती त्या पुढे येणे परिवर्तमाने वर्तता सता एके दिने मनभागे विप्रदोणी येवणी बैठले रायासी वेदशास्त्र विज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे घेते आपली आपण सांगती विप्रवणती रायासी कोणी नाही अम्मा सरसी वाद करावया वेदांसी नसती सारी राष्ट्रांत असती जरी तुझ्या नगरी त्वरित येणे पाचारी आम्हा सवे वेदचारी व चर्चा करावी त्या द्विजाशी राजा म्हणे समजतासी चर्चा करा तुम्ही यासी जे जिंकती तर्केसी अपार द्रव्य देऊ नयने ऐकून या ज्ञानी जन म्हणू लागले त्या येवना लागून एसी योग्यता आहे कवन जे यंते पराभावी जे आम्हामध्ये एची श्रेष्ठ विप्रदोणी महासुभट यांते करुणिया प्रगट मान द्यावा महाराजा आरूढवणी हस्तिवरी मिरवा म्हणे आपुली नगरी नवती विप्र यांचे सरी येची राजे विप्रांचे महातापसी ते ब्राह्मण द्विजांचे करुणी दूषण राजे म्हणते आपण तया येऊन राजात ऐसे असता वर्तमाने विप्र मंदादे व्यापुणी राजापुढे जावणी म्हणव्या त्यासी तयासे हा मचे म्हणे बहु अर्था करणे वाद वेद शास्त्रार्थ निरोप द्यावा जाऊ आता विचार तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सेवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावो गावी राजा म्हणे तयासी गावे राष्ट्रात्वरितेसी भवावे ब्राह्मणासी म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती एसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमा तीर असे ख्यात मसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती तीन वेद तीन अनेक शास्त्र विज्ञ तो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जनसमस्त ऐकती द्विज म्हणून मदोन्मत्त गेले तया मुनिपासी जावणी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणावी तशी चर्चा करावी अम्मासी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोणी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तिनी अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होत अरण्यपात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हा सादृश्य भोग भोगितो नेनो म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे सैन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे दाना ऐकुणी मुनीचे वचन तव काले ते ब्राह्मण आम्हा सविवाद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडता आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही सर नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात पर्ययसा अनेक परी ब्राह्मणासी सांगे मुनी विनयती ऐकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले म्हणे यांते न्यावे गानगा भवणे शिक्षा करणे द्विजांते विप्रामदाज्ञे व्यापिले अनेक ब्राह्मण धिकारिले यांते उपाय करणे भले म्हणून उपाय योजना करीत असे
ते विक्रमणे त्या ब्राह्मणासी चला गानगा पुरासी तेने देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे. येथे येथे असती आमुचे गुरु तया पुढे नेन पत्र निर्धारू. अथवा तुमच्या म्हणीचा भारू करू शमन म्हणती रेखा. ऐसी निगुती करुणी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्र दोन्ही आंदोली के बैसोनिया. पातले तया गानगापुरा जे काय स्थानी श्री गुरुवरा रम्य स्थान भीमा तीर वास नृसिंह सरस्वती. नमन करिता म्हणे ईश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे अलिंगोणी करुणा वक्रे पुसता झाला वृत्तांत. श्री गुरुपुसती यतीश्वरासी आले ती कौन कार्यासी विस्तारुणी अम्मासी निरोपावे म्हणीश्वरा. श्री गुरुवचन ऐकोणी सांगत असे त्रिविक्रमोणी मदत मत्त विप्रदोणी आले सती चर्चेची. वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती विचारचा करू अर्च वेदचारी आपले जिव्हाग्नी वसे म्हणती मूढ विप्रदोणी. जरी न कराल चर्चा अम्मासी पत्र मागते हरी ऐसी अनेक परितयासी सांगताना ऐकते उन्मत्त. म्हणून आलो तुम्हा जळी तुझी स्वामी गुरुमौळी तुझे वाक्य असे बळी तेरे परी निरोपावे. मुनी वचन ऐकोणे श्री गुरु बोलती हर्षवदने आले होते विप्रदोणी त्याचे पुसती वृत्तांत. श्री गुरु म्हणती विप्रासी आला तुम्ही कोण कार्यासी वाद काय असे अम्मासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी सैन्यासी आम्हा हरी जेत सरसी काय थोर्यो तुम्हासी जय होता ती सवे. श्री गुरुवचन ऐकोणे बोलते झाले विप्रदोणी आलो पृथ्वी इंडोणी समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी सन्मुख. वेद चर्चा प्राणमुख म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली. येणे रीती अम्मासी पत्र देता का साह्यासी कोपाला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी. जरी असेल स्वाभिमान तुम्हाचे तर दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र. आम्ही जाणो वेदचारी नव्हते कोणी अम्माश्री तुम्ही दोघे यतीश्वरे काय झालं वेदांत. श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वे नाश समस्तासी देवदानवादिकासी गर्वे मृत्यू लादला जाना. कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका नकळे अंत वेदादी अनंत गर्भवाया तू का करीसी. विचारीसी आपुले हित तरी सांडीचे सर्व भ्रांत काय जानसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसे. श्री गुरुवचन ऐकोणी गर्वे दाटले बहुणे जाणो आम्ही वेदतिनी सांग संहिता प्रियेसा. येणे परी श्री गुरुशी बोलती ब्राह्मण गर्वासी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले. चारी वेदांचे अध्यंत श्री गुरु ब्राह्मणासी निरोपित सांगेन ऐका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 62. श्री गुरुदेव दत्त. जर श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.